आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीनं चार्जशीट दाखल केल्यावरती अनेक धक्कादायक खुलासे पुढे येतात। यापैकी एक म्हणजे 5 गोपनीय साक्षीदारांचा जबाब। आरोपींना फाशीच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी हा जबाब अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो। संतोष देशमुखांच्या हत्येचा कट कुठे आणि कसा रचला गेला, जिल्ह्यामध्ये कराड गँगची दहशत नेमकी कशी आहे, अशा एक ना अनेक गोष्टी या गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून समोर आल्यात। सुरक्षेच्या कारणास्तव 5ही गोपनीय साक्षीदारांची नावं तपास यंत्रणांनी समोर आणलेली नाहीयेत। हॉटेल तिरंगामध्ये देशमुखांच्या हत्येचा कट रचला गेला। चाटे आणि घुलेच्या बैठकीत हा गोपनीय साक्षीदार उपस्थित होता। या बैठकीत विष्णू चाटेनं घुलेला वाल्मिक कराडचा निरोप दिला होता। या देशमुखांना धडा शिकवण्याचे आदेश कराडनं दिल्याचं स्पष्ट होत आहे। दुसऱ्या गोपनीय साक्षीदारांना देशमुखांना आधीच अलर्ट केलं होतं। कराड आणि घुले तुम्हाला सोडणार नाहीत, त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करा, असं दुसऱ्या साक्षीदारानं सांगितलेलं होतं। तर वाल्मिक कराडनं जिल्ह्यामध्ये अनेक व्यावसायिक आणि कंपन्यांना खंडणीसाठी धमक्या दिल्याची साक्ष तिसऱ्या गोपनीय साक्षीदाराकडनं देण्यात आली आहे। दहशतीमुळे कराडच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची हिंमत दाखवली नाही, तर कराडच्या अटकेनंतर टोळीतील लोकांनीच आंदोलन केल्याचंही जबाबात नमूद आहे। तर बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये चौथ्या साक्षीदाराला कराडच्या सांगण्यावरूनच अडकवण्यात आल्याचं समोर आलंय। तर कराडच्या सांगण्यावरूनच पोलीस स्थानकात खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा जबाब या चौथ्या गोपनीय साक्षीदाराकडनं दिला गेलाय। तर प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या तिघांची मोठी दहशत असून वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं ते खंडण्या गोळा करतायत असा जबाब 5व्या गोपनीय साक्षीदाराकडनं दिला गेलाय। आणि यानंतर आपण पुढची बातमी बघणार आहोत। आपलं जर का काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, असा भावनिक संवाद संतोष देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी यांच्यात मध्ये झालेला होता। वैभवी देशमुखनं पोलिसांना दिलेला जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। या जबाबानुसार अपहरणाच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला 8 डिसेंबर 2024ला देशमुखांना चाटेचा एक धमकवणारा फोन आला होता आणि त्यानंतर संतोष देशमुखांनी वैभवीला फोन केलेला। याच फोन संभाषणाच्या वेळेला त्यांचा भावनिक संवाद झाल्याचं वैभवीनं आपल्या जबाबात सांगितलंय। तर या आरोपपत्रातनं अनेकांचे जबाब समोर आलेत। नुकतेच आपण 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब पाहिले की ज्यामध्ये हत्येचा कट रचला कसा गेला याचा उलगडा झालाय। तर दुसरा आणखी एक महत्त्वाचा जबाब तो म्हणजे वैभवी देशमुखचा जबाब। संतोष देशमुखांची ही मुलगी संतोष देशमुख आणि वैभवी देशमुख यांचं संतोष देशमुखांच्या हत्येच्या आदल्या दिवशी बोलणं झालेलं होतं। या वैभवीच्या जबाबात वैभवीने काय म्हटलंय तर वडिलांनी आपल्याला सांगितलं की जर माझं काही बरं वाईट झालं तर तू कुटुंबाची काळजी घे। वैभवी म्हणाली की भाऊ एवढं काही झालेलं नाहीये,